नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी आणि मकरंद हे दोघे शोधत असतात. त्यावेळी ते मोबाईलमध्ये एका माणसाला फोटो दाखवून विचारतात, काका तुम्ही या मुलाला पाहिलं आहे का कुठे? त्यावेळी आता तेथे असलेला एकजण म्हणतो की मी यांना काल पाहिलं आहे, पोलीस यांना घेऊन गेलेत. दुसरीकडे आता इकडे रणदिवेंच्या घरी पोलीस इन्स्पेक्टर येऊन बसलेला असतो आणि तो घरातील सगळ्यांना आणि नानांना सुद्धा म्हणत असतो, नानासाहेब रणदिवेंचा मुलगा गायब होणे ही काही छोटी गोष्ट नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय नाना? ऋषिकेशला कोणी किडनॅप केलं असेल का? इकडे सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतो, दाखवून दिलेच पोरी, तो सयाजीराव मोहिते पाटलाची पोरगी आहेस ते. आता ते बाणगुळ काय तुझ्या तावडीतून सुटत नसते बघ. ऋषिकेश तर आता इकडे एका खोलीमध्ये बंद असतो. तो विचार करत असतो, काही करून मला इथे पडून काही उपयोग होणार नाही, काही करून मला इथून निसटलंच पाहिजे. त्यावेळी त्याला त्या ठिकाणी एक खिडकी दिसते, तर तो आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. नेमकं त्याच वेळी आता तिथे एकजण येऊन त्याला बंदूक दाखवतो आणि त्याच्यावरतीच ओरडतो. तुम्हाला काय वाटतं, म्हणजेच आता ऋषिकेशला ऐश्वर्याने किडनॅप केलं आहे का? आणि ऋषिकेश तिच्या सावडीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.